चला द्या लक्ष. त्याच्या अगोदर हे एक्झाम्पल्स बघून घ्या, बरोबर आहेत का हे करून दाखवतो. आता बघा एक्झाम्पल्स अगोदर आपण करून घ्या. ब्युटेन, ब्युटेन मध्ये ए एन आला. ए म्हणलं की फॉर्म्युला येणार आपला अल्केन वाला CnH2n +2, राईट. हा अल्केन वाला फॉर्म्युला येणार आणि याच्यानुसार ब्यूट या शब्दाचा अर्थ असतो 4 कार्बन. म्हणजे यांच्या ठिकाणी 4, n बरोबर आपण 4 ठेवणार, म्हणजेच C4H2 × 4 +2, दॅट इज C4H2 × 4 8, 2 × 4 8 हा +2 10. हा तुमचा फॉर्म्युला क्लिअर आहे. दिस इज युअर ब्युटेन. आता याचा EN आला म्हणजे अल्किनचा फॉर्म्युला घ्या. म्हणजे अल्किनचा फॉर्म्युला काय आहे CnH2n, राईट. इथे ब्यूट म्हणजे 4 कार्बन, म्हणजेच n बरोबर 4, बरोबर. मग मी काय करणार, यांच्या ठिकाणी 4 ठेवणार, H2 × 4 8, C4H8. दिस इज द ब्युटेन. समजलं, आलंय का? ओके. आता याचं ब्युटाईन बघा, YNचा फॉर्म्युला आहे CnH2n -2. क्लिअर. ब्यूट मीन्स 4 कार्बन्स, therefore n is equal to 4. So put the 4 instead of n, C4H2 × 4 -2, C4H2 × 4 8, 8 - 2 6. So C4H6, this is the butane. Hello? And the last one, propene. Here is a ENE, that means formula is CnH2n, right? And prop means 3 carbons, that's why n is equal to 3. n is equal to 3. Therefore C3H2 × 3. Therefore C3H2 × 3 6, C3H6. This is the molecular formula of propene. क्लिअर. आता आपल्याला शिकायचं आहे IUPAC नॉमेनक्लेचर. काय शिकायचं? IUPAC नॉमेनक्लेचर. ठीक आहे. तर IUPAC नॉमेनक्लेचर शिकत असताना आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती पाहिजे, मी ज्या ऑलरेडी इथे लिहिले. आता बघा, 2 प्रकारचे नाव असतात. कुठल्याही कार्बन कंपाऊंडचे 2 प्रकारचे नाव असतात. जसं तुमचे टोपण नाव एक असतं आणि दुसरं कसं असतं, एक TC वरलं नाव असतं, बरोबर. लाडाने एक असतं आणि TC वर एक असतं. तसंच ह्या प्रत्येक कार्बन कंपाऊंडला 2 प्रकारच्या सिस्टीमने नाव दिलं जातं. आणि त्या 2 सिस्टीमचं नाव म्हणजे एक नाव असतं त्याला कॉमन नेम म्हणतात. काय म्हणतात? कॉमन नेम. आणि दुसरं एक नाव आहे जे नॅशनल इंटरनॅशनल लेवलला वापरलं जातं, ज्याचं नाव आहे IUPAC. लक्षात आलं? ह्या IUPAC लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. हे त्याचं लॉंग फॉर्म आहे. हे IUPAC, याला इन शॉर्ट मध्ये असं पण म्हणतो बघा, IUPAC. काय म्हणतात? IUPAC असं शॉर्ट मध्ये असं सुद्धा म्हटलं जातं, किंवा IUPAC म्हणा. आणि याचं लॉंग फॉर्म परीक्षेमध्ये विचारलं जातं. आणि लॉंग फॉर्म काय आहे? इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. मग ही जी काही संस्था आहे म्हणून ऑर्गनायझेशन आहे IUPAC म्हणायची, यांनी काय केले, काही नियम तयार केले आणि त्या नियमानुसार हायड्रोकार्बन्सला नावं देण्यात आली. ते नियम आपण पाहणार आहोत. मी एक एक समजून सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. बघा, हे इंक ओळखू येईल का अशा टाईपची? तिथे येईल का? दिसत आहे का? क्लिअर. हे येलो वाली इंक आहे, ते दिसतंय ना व्यवस्थित? हा, ओके, चला ठीक आहे. म्हणजे ते चॉईस करता येते आपल्याला. हा बघा आता, तर IUPAC लिहित असताना काही रूल्स आहेत, जे रूल्स आपल्याला लक्षात ठेवायचे, काही नियम आपल्याला लक्षात ठेवायचे. ते नियम मी तुम्हाला समजून सांगत आहे. ओके, ठीक आहे. मी नियम लिहित बसणार नाही, एक उदाहरण घेईन आणि तो नियम सांगेन. लक्षात आलं? मग दुसरं उदाहरण घेऊन त्याला पुढचा नियम सांगून टाकेल. आता बघा, लक्ष द्या. समजा एक उदाहरण आहे CH3 बॉन्ड CH2. फक्त समजून घ्या, CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3. आता या एक्झाम्पल कडे व्यवस्थित लक्ष द्या. फक्त समजून घ्या, नंतर मी तुम्हाला होमवर्क साठी देईन. फक्त समजून घ्या. एकदा समजलं की माझ्यापेक्षा फास्ट तुम्ही कराल. लक्षात? एवढं काही अवघड नाही.
बघा या सगळ्या एक्झाम्पल मध्ये कार्बनकडे लक्ष दिला तर किती कार्बन आहेत? हाऊ मेनी कार्बन्स आर देअर? 4 कार्बन्स आर देअर. इथं पहा तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी नंबर ऑफ कार्बन लिहिले, राईट? म्हणजे त्या एक्झाम्पल मध्ये किती कार्बन दिले त्यांची हे संख्या आहे. इथे बघता किती कार्बन? 4 कार्बन. मग 4 कार्बन साठी नाव काय रे? ब्यूट आहे का? काय नाव आहे? ब्यूट. म्हणजे मी आता याचं नाव लिहू शकतो ब्यूट, समजलं? पण आणखीन नाव पूर्ण झालं नाही. आता बघायचे याच्यामधले बॉन्ड. याच्यात बॉन्ड बघा तुम्ही, इथे पण सिंगल बॉन्ड आहे, इथे पण सिंगल आहे, इथे पण सिंगल. सर्व बॉन्ड कसे आहेत? सिंगल आहेत. मग इथे बघू शकता तुम्ही कार्बन कार्बन मध्ये जर सिंगल बॉन्ड असेल तर त्याला काय जोडणार तुम्ही? ANE जोडणार नाही. म्हणजे मी याच्या पुढे जोडणार ANE. झालं ना ब्यूट आहे. झालं का? आलं लक्षात? हा एक फर्स्ट रूल आहे, एक नॉर्मल रूल आहे, असं आपण नाव देऊ शकतो. आता मी आणखीन एक लिहितो, तुम्ही मला नाव सांगा. ठीक आहे, बघा CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3 याचं नाव काय येईल रे? बघा बरं नाव काय येईल याचं? काय नाव येईल? प्रोपेन नाव येईल, राईट? याच्यामध्ये 3 कार्बन आहेत, म्हणजे इथं बघू शकता 3 कार्बनचं नाव काय? प्रोप. 3 कार्बनचं नाव आहे प्रोप. आणि सगळीकडे बॉन्ड कसा आहे? सिंगल. त्याच्यामुळे सिंगल साठी बॉन्ड काय येणार? ANE. म्हणजे याचं नाव झालं प्रोपेन. आलं लक्षात? हे एक बेसिक क्वेश्चन झाला हा, आणि बेसिक नियम झाला. नियम काय आहे? त्यातले कार्बन मोजा आणि कार्बन मोजून काय करायचे? त्या कार्बनच्या संख्येचं नाव लिहा आणि बॉन्डवाला प्रिफिक्स जोडा, सफिक्स जोडा. सफिक्स म्हणजे कळते? शेवटी जोडलेला शब्द. हा ठीक आहे. आता आणखीन थोडस अवघडाकडे जाऊ. आता थोडस अवघडाकडे. मग अवघड म्हणजे काय असणार आहे बघा, मी इथंच लिहितो म्हणजे आहे जागा आपल्याकडे. आता मी तिथे एक्झाम्पल लिहित आहे, त्या एक्झाम्पल दिसतंय तिथलं पलीकडं? लक्ष द्या. CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3 असं दिलं. थांबा एक मिनिट, थोडीशी मिस्टेक व्हायला त्याच्यामध्ये, मोडून टाकू ह्याला आपण, ठेवू नये. हा CH3 CH बॉन्ड CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3. आता दिसतंय का मला सांगा बरं थोडस? पलीकडे दिसत आहे तुम्हाला सर्व? तिथे दिसतंय ना? हा. आता त्या एक्झाम्पल कडे बघा. असं जर एक्झाम्पल दिलं असेल तर तुमचा पहिला नियम असा आहे, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन. कशी चेन सिलेक्ट करायची? लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन. मग या एक्झाम्पल मध्ये एक लॉंगेस्ट चेन दिसेल. लॉंगेस्ट म्हणजे लांब दिसणारी कार्बनची चेन सिलेक्ट करायची. बघा मी लांब दिसणारी कार्बनची चेन सिलेक्ट केलो सिलेक्ट. याला सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता इथे वरच्या साईडला काहीतरी अटॅच आहे का? जे ह्या चेनला अटॅच असतं त्याला म्हणतात सबस्टिट्युएंट. त्याला काय म्हणतात? सबस्टिट्युएंट. म्हणजे एक एक्स्ट्रा जोडलेला भाग. कळते? त्याला आपण शाखा सुद्धा म्हणतो, ब्रँच सुद्धा म्हणू शकतो. तुम्ही बघू शकता दुसरी ब्रँच जोडलेली आहे. हे जे जोडलेली ब्रँच आहे त्याचं नाव आहे मिथिल. बघा हे बॉन्ड CH3 याचं नाव काय आहे? मिथिल. काय आहे? मिथिल आहे. बघा लक्षात द्या. काय म्हटलं मी? एक एक्झाम्पल दिले आपल्याला, तर तिथे एक सरळ साखळी पण आहे, त्याला ब्रँच पण जोडलेली आहे. मग अशा वेळेस काय करायचं बघा, सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन चेन. ती सिलेक्ट केल्याच्या नंतर गिव्ह द नंबरिंग टू द कार्बन चेन फ्रॉम वेअर द सबस्टिट्युएंट इज नियर. म्हणजे याचा अर्थ काय असतो बघा, की या कार्बनला पण नंबरिंग द्यायची आहे, पण नंबरिंग देत असताना अशी नंबरिंग द्यायची की हा जो सबस्टिट्युएंट आहे हा जवळ पडला पाहिजे. म्हणजे काय? मी इथं लिहिलं 1 नंबर, इथं लिहिलं 2, इथं 3, इथं 4. मी इकडून नंबरिंग देताना सबस्टिट्युएंट हा कितव्या नंबरला आला? दुसऱ्या नंबरला. बरोबर. पण समजा मी इकडून नंबरिंग द्यायचं म्हटलं तर हा झाला पहिला कार्बन, हा दुसरा, आणि हा किती होईल? तिसरा. जवळ कुठून पडतंय? या साईडने. मग जिकडून जवळ पडेल तिकडून नंबरिंग द्या. मी इकडून नंबरिंग द्यायला सुरुवात केलो, नंबरिंग दिलो. अगोदर सबस्टिट्युएंटचा विचार करा. सबस्टिट्युएंट हा कितव्या नंबरला जोडलेला आहे? दुसऱ्या नंबरला आहे. म्हणजे अगोदर याच्या बद्दल लिहून घेऊ. बघा 2. या सबस्टिट्युएंटचं नाव काय? मिथिल. नाव काय? 2 मिथिल. सबस्टिट्युएंटचा भाग संपला. आलं लक्षात? आता राहिलं काय? सरळ चेन आहे ना? काय राहिलं आता? सरळ चेन. ह्या सरळ चेन मध्ये जे आहे, स्ट्रेट चेन मध्ये मला सांगा किती कार्बन आहेत? 4 कार्बन आहेत. 4 कार्बनचं नाव काय? ब्यूट. काय नाव आहे?
ब्यूट आहे. 4 कार्बनचं नाव काय आहे? ब्यूट आहे. आणि ब्यूट लिहिल्याच्या नंतर सिंगल बॉन्ड आहे का डबल बॉन्ड? मग काय ए ने का वाय ए आणि तर याचं नाव झालं 2 मिथिल ब्युटेन. समजलं? ते झालं कसं IUPACN. कळतंय? आहे सोपं. एक एक्झाम्पल आणखीन समजून सांगतो, कन्फ्युज होणे म्हणून. आलं लक्षात? आणखीन एक एक्झाम्पल घेऊ. बघा आता पुढच्या एक्झाम्पल कडे जातो मी. नेक्स्ट. हा आता एक दुसरं एक्झाम्पल घेऊ तुम्हाला समजण्यासाठी, आणखीन जर कन्फ्युज वाटत असेल. बघा CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH बॉन्ड CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3 असा की एक्झाम्पल दिला. तुम्हाला म्हटलं याचा IUPACN लिहा. तर मी काय सांगितलं तुम्हाला, फर्स्ट रूल काय आहे? फर्स्ट रूल तुमचा असा सांगतो की काय करा, सिलेक्ट द स्ट्रेट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन. सिलेक्ट केलं. हे प्रत्येक वेळेस सिलेक्ट करत बसायचं नाही, फक्त नियम समजावत मग मी करून दाखवतो. या लक्षात? सगळं मनाने करायचं, डोक्यामध्ये करायचं सगळं. सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट केली आपण. सिलेक्ट केल्यानंतर मी काय म्हटलं तुम्हाला, याला नंबरिंग द्या. नंबरिंग कुठून द्या? जिकडून सबस्टिट्यूएंट जवळ पडतो तिकडून. आता मी इकडून जर नंबर द्यायचं म्हटलं तर हा 1, हा 1, हा 2, 3, 4, 5, 6. किती नंबर आला सबस्टिट्यूएंट? तिसऱ्या. तिकडून नंबर किती नंबरला येतो? 1, 2, 3, 4. इकडून लांब पडतो आहे का नाही? मग इकडूनच नंबरिंग द्या. 3 नंबरला तुमचा सबस्टिट्यूएंट आला. अगोदर सबस्टिट्यूएंटचं नाव लिहायचं. कितव्या नंबरला जोडला तो? तिसऱ्या नंबरला. मग इथे लिहा 3 डॅश. त्याचं नाव काय? मिथिल. नाव काय आहे? मिथिल आहे. कॉमा. आता चेनचा विचार करा. सबस्टिट्यूएंटचं काम संपलं. आता चेनचा विचार करा. चेन मध्ये किती कार्बन आहेत? 6 कार्बन आहेत. 6 कार्बनचं नाव तुम्हाला सांगितलं होतं, आत्ताच तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं 6 कार्बनचं नाव काय आहे? हेक्स आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये बॉन्ड सगळे कसले होते? सिंगल. सिंगल बॉन्ड साठी काय आहे? ए आणि. बघा आपण तिथे काय करणार आता या ठिकाणी. बघा 6 कार्बनचं नाव हेक्स आणि सिंगल बॉन्डचं ए. काय झालं नाव तुमचं? 3 मिथिल हेक्सेन. हे तुमचं IUPACN नाव. क्लिअर आहे? समजलं? एक एक्झाम्पल देऊ करायला? हा एक एक्झाम्पल देतो, करून दाखवा लगेच. तिसरं ना, CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3 बॉन्ड CH3. ओके, करून दाखवा हे एक्झाम्पल.